हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो बघा, 8 दिवसातून आज व्लॉग बनवतो. कारण की असं कसं आहे, जर आपण रोज बनवतो तर तुम्ही बोर होता बघा. 7-8 दिवसातून बनवला तर तुम्ही बघता एक व्लॉग. त्याच्यामुळं म्हणलं 8 दिवसातून एकदा बनवा आणि काहीतरी विषय असल्यावर भारी वाटतं जरा बघायला तुम्हाला. तर मित्रांनो, आता बघा मी बसलो दुकानात. माझं दुकान आहे बघा, इथं बघू शकता. इकडं गॅरेज आहे. तुम्ही ह्याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल तर बघा, हे पूर्ण खराब होतं बघा, सगळ्या जाळ्या जुळ्या लागल्या होत्या. आता हे पूर्ण क्लीन केलं आहे बघा. इकडं तुम्ही खाली बघू शकता, इकडं बघू शकता काउंटर वगैरे पूर्ण क्लीन केला आहे. इकडं रॅम्प आहे, कॉम्प्रेसर आहे, सगळं आपण क्लीन केलं आहे बघा. लई घाण दिसत होती, त्याच्यामुळं अजून काय आपलं मटेरियल गेलं नाही बघा. कारण की एक जण होता, त्याने बघा आपल्याला थोडं फसवल्यासारखं केलं. म्हटलं मला घ्यायचे, त्याने 8-10 दिवस त्याच्यातच घालवले. त्याच्यामुळं मग काय मी गिराईक बघितलं नाही, आणि गिराईक जे येत होतं त्याला मी नाही म्हटलं बघा. तर आता येतं आहे गिराईक, पण सिंगल येते आहे. म्हणजे बाबा कुणाला रॅम, कॉम्प्रेसर, कुणाला पॅनर, कुणाला मटेरियल असं म्हणजे पाहिजे. तर कसं आहे, आपल्याला डायरेक्ट म्हणजे हक्का सेट घेतला ना, तर मित्रांनो जी नवीन गॅरेज टाकणार आहे त्याच्यासाठी खूप फायदेमंद होईल. कारण आणि मला बी कसं आहे, सगळं गेलं तर लगेचच मला पुढचं काहीतरी नियोजन करता येईल त्याच्यामुळं. आणि सिंगल दिलं आपण तर कसं होईल की मग एखादी वस्तू पडून राहते, मग पडून राहिली मग ती तसंच राहणार. त्याच्यामुळं म्हटलं कोणी एक मोठीनं घेणारं असलं तर त्याला ऐकून टाका. तर ह्या हिशेबानं चाललं आहे माझं. तर अजून काय मटेरियल गेलं नाही, जर कोणाला गरज असली तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करा बघा. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा, 90 75 70 19 63. तुम्हाला दाखवतो बघा काय काय आहे आपल्यापाशी. तर हा रॅम्प आहे बघा, पूर्ण नवीन आहे. ही जी काळे डाग दिसतात आहे ना, तर ही ऑइल पडलेलं आहे, त्याला माती लागली, त्याच्यामुळे ती तसं वाटतंय बघा तिकडं. आणि ह्या साईडला बघा तुम्ही बघू शकता, ही जी आहे ना, ही कॉम्प्रेसर आहे बघा. ही कॉम्प्रेसर आहे, चांगली मोठी टाकी बघा तुम्ही बघू शकता. आणि इकडं पिस्टन आहे बघा. पिस्टन बी 3 पिस्टनचा आहे बघा. काय ते 3 पिस्टन इथं फुल प्रेशरचा आहे बघा आपल्यापाशी. आणि इकडं पॅनर आहे बघा. पॅनर म्हणजे पाणी बघा, या साईडला आपण पाणी लावले ते पूर्ण प्लाउड सकटच आपण देणार आहे. जरा कारण कसं की त्याला बी आपलं सोपं डायरेक्ट चालूच करायचं. हे रॅम्पचं आहे बघा गाडी चालवण्यासाठी. आणि इकडं मटेरियल भरून ठेवलं आहे बघा आपण. हे 1 2 3 4 5 6 बॉक्स आहेत बघा. 6 बॉक्समध्ये मटेरियल ठेवलं आहे. ह्याच्यात आपलं बिल आहे, कुठलं काय मटेरियल आहे सगळं आपण लिस्ट बी करून ठेवली. तर त्याच्यामुळे त्या हिशोबाने आता देऊन टाकायचं आहे. आणि इकडं आपलं सर्व्हिसिंगसाठी लागणारं बघा. इकडं ऑइलला, परत नाही वॉश करायला फिल्टर, कार्बोरेटर त्याच्यासाठी बी आहे बघा. हे सगळा सटच आपण देणार आहे. म्हणजे मी काय म्हणतो, डायरेक्ट इथनं जर माल उचलला तर डायरेक्ट आपण आपल्या गाळ्यात जाऊन डायरेक्ट गॅरेजच चालू करा, ह्या पद्धतीने आहे बघा. आता काही जणांचं कसं आहे आलं की बाबा तुम्ही गॅरेज का बंद करता. तर मित्रांनो, गॅरेज बंद करायचं म्हणजे कसं, तुम्हाला सांगतो. मी मार्चमध्ये गॅरेज टाकलं होतं बघा. मार्चमध्ये टाकल्यानंतर 1-2 महिने चालवलं गॅरेज. 2 महिन्यानंतर बघा मी आजारी पडलो. त्याच्यामुळं परतनं काही वर्षभर बंदच होतं. वर्षभर म्हणजे 9-10 महिने बंद होतं बघा गॅरेज. आणि बंद असल्यामुळं मग परतनं डॉक्टर म्हटले बाबा हे काम नको करू. मग त्या हिशोबाने मग म्हणलं आपल्या जिंदगीपेक्षा काय अपूर्व आहे, त्यामध्ये आपलं वेळ गेला खूप. आपण हे काम शिकण्यासाठी बघा 5-6 वर्ष पण घालवली. आणि एक स्वप्न होतं माझं, म्हणजे मी ज्यावेळी 10वीत होतो तेव्हापासून माझं स्वप्न होतं की बाबा मी एक दिवस हे काम पूर्ण शिकून हे इथं मस्त असं गॅरेज टाकणार आहे बघा. आणि तुम्ही माझं गॅरेज बी बघू शकता बघा, एकदम माझ्या स्वप्नातलं गॅरेज मी टाकलं होतं. म्हणजे जे प्रोफेशनल गॅरेज असतं त्या पद्धतीने बघा मी गॅरेज टाकलं होतं. असून द्या मित्रांनो, नशिबापुढं आपण काय करू शकत नाही. पण कसं आहे की म्हटलं आता ही नाही तर आपलं काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करा. तर काही आजारी असलं काय असलं तरी बघा मित्रांनो, पोटा पाण्याला आपल्याला पैसा हा लागतच असतो. त्याच्यामुळं बघा त्या हिशोबाने आपलं किरकोळ काहीतरी टाका म्हटलं ही मटेरियल लिकून. बघा कोणाला गरज असेल तर बघा त्यांनी नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर अजून एकदा तुम्हाला माझा नंबर सांगतो आहे बघा, 90 75 70 19 63. तर ह्याच्यावरती मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता.
तर चला मित्रांनो, थांबतो इथेच, खूप मोठा विलॉग होत चालला. तर चला बाय.